अंबरनाथ शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या कारमुळे अंबरनाथच्या उड्डाणपुलावर भीषण अपघात झालाय। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण यामध्ये जखमी आहेत। शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार किरण चौबे या कारमध्ये बसल्या होत्या अशी माहिती समोर येत आहे। किरण चौबे या देखील या अपघातात जखमी झाल्या आहेत। कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्याने समोरून येणाऱ्या 3 ते 4 बाईक स्वारांना उडवलं। यात अंबरनाथ पालिकेचे कर्मचारी शैलेश जाधव, चंद्रकांत अनर्थे तर उल्हासनगरचे रहिवासी सुमित चेलानी आणि कारचा चालक लक्ष्मण शिंदे याचा जागीच मृत्यू झालाय। मेरा नाम अमित चौहान है। मैं जा रहा था पालेगांव ब्रिज की इधर से, सामने से कार आ रहा था राइट साइड से। मैं डिवाइडर के साइड चढ़ा, एकदम डिवाइडर के साइड दबा के आया आउट साइड, सीधा सामने चढ़ा दिया गाड़ी। दरम्यान पालिकेचे कर्मचारी हे टाउन प्लॅनिंगचं कार्यालय बंद करण्यासाठी गेले होते। मात्र पालिकेची इतकी मोठी इमारत पश्चिमेला असताना देखील टाउन प्लॅनिंगचं कार्यालय अजून अंबरनाथ पालिकेच्या इमारतीमध्ये आलं नाही, ते पूर्वेलाच का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। ते कार्यालय बंद करण्यासाठी हे कर्मचारी गेले होते आणि ते जीवाला मुकले असा गंभीर आरोप काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी केलाय। हे सरळ सरळ दिसतंय। जर तुम्ही 54 कोटीचं तर 54 कोटी ते 70 कोटीचं कार्यालय बांधलंय 4 माळ्याचं, त्याची किंमत जर स्क्वेअर फीट मध्ये मोजली तर 30,000 रुपये ते 36,000 रुपये स्क्वेअर फीटनी बांधकाम केलंय। एवढी महागडी नगरपालिका बांधलेली आहे, मग ती कुठे, कशी, कोणाच्या घशात पैसे गेले आणि त्याचा आज आपल्याला भोग भोगायला लागले। आज ते कुटुंब रस्त्यावर आले ना, त्याला जबाबदार कोण? दरम्यान मृतांना ज्या उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तिथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किनीकर यांनी जाऊन जखमींची विचारपूस केली। आज अंबरनाथमध्ये अंबरनाथ पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलावरती अपघात झालेला आहे। त्यामध्ये 4 लोकांचा डेथ घोषित झालेली आहे आणि 2 जण ॲडमिट आहेत। एक प्रायव्हेटमध्ये आहे, एक इथेच सेंट्रल हॉस्पिटलमध्ये आणि एक कळव्याला शिफ्ट करण्यात आलेले आहे। झालेली घटना ही खूप दुर्दैवी आहे आणि त्यांचा सखोल तपास पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून करतायत। 2 जण ऑन ड्युटी कर्मचारी आहेत नगरपालिकेचे आणि दोघांची ओळख आज माहिती घेत आहेत। मात्र हा अपघात कुणाच्या चुकीमुळे घडला, कर्मचाऱ्यांचे आणि इतरांचे जे जीव गेले त्याबाबत झालेल्या गंभीर आरोपांबाबत कोण खुलासा करणार, तिथे प्रश्न अनुत्तरितच राहणार, ते पाहावं लागेल। पब्लिक मीडिया, ब्युरो रिपोर्ट।